मंडळी आज बनवलेली आहे नेपाळी चिकोनी। ही मी कशी बनवली अगदी सोप्या पद्धतीने। जर आपल्या घरी काही जेवणाला नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा। चला मग व्हिडिओला सुरुवात करू। नमस्कार मंडळी, आज आपण मस्त टेस्टी अशी जेव्हा आपल्याला जेवणाला आपल्याकडे काहीच नसेल त्या दिवशी जर आपल्याला काय करावा हा प्रश्न पडला तर ही रेसिपी तुम्ही बनवा। छान अशी रेसिपी आहे, दही सोबत रायता रेसिपी आहे। ह्याला नेपाळी चिकोनी असे म्हणतात। नेपाळची रेसिपी रायता आहे, हा प्रसिद्ध रायता असा। आणि खूप छान ही भातासोबत आणि डाळ खिचडी किंवा चपाती सोबत पण तुम्ही खाऊ शकता। तर घेतलेली आहे दही, तुमच्या गरजेनुसार, तुमच्या घरात माणसं असतील त्या गरजेनुसार घ्या। मी मोठा बाउल भरून दही घेतलेली आहे। सोबत 2 उभे चिरलेले कांदे, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। मिरची तुम्हाला तिखटाचं प्रमाण आवडत असेल तर जास्त घाला, आणि कोथिंबीर आणि मसाले मी तुम्हाला घालताना दाखवते। आता ही दही मध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचंय। आपण मसाले घालून घेऊया। एक कोणतेही तुमच्या घरी लाल तिखट असेल ते घालून घ्यायचं। थोडंसं मी लाल तिखट घालून घेतलं, तुमच्या गरजेनुसार घाला। थोडीशी हळद, मीठ, जिरेपूड घालायची आणि काळं मीठ पण घालायचं। जिरेपूड आणि काळं मीठ, आणि आपल्याला तडका पण द्यायचा आहे, पण आपल्याला ते तडक्याचं तुम्हाला नंतर दाखवते। थोडंसं काळं मीठ। आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय बटाटा, कांदा आणि कोथिंबीर वगैरे। हिरवी मिरची घालून घेऊया, बारीक कापलेली घालून घेऊया ती, आणि कांदा, बटाटा, कोथिंबीर सगळी घालून घ्यायची। आता ह्याला आपल्याला तडका द्यायचा, आणि तडका देऊन झाल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचे। तडक्यासाठी तेल गरम करून घेतलं। आता ह्यामध्ये घालायचंय कसुरी मेथी, खूप अशी थोडीशी 1-2 चमचे एवढी कसुरी मेथी, थोडीशी हळद आणि काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी। काश्मीरी मिरची पावडरचा तडका द्यायचा, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि छान असा हा तडका त्यावर घालून घ्यायचा। मिक्स करून घ्यायची आता व्यवस्थित। बघा म्हणजे छान झाली ना। आयत्या वेळी भाजीला काय नसेल तेव्हा ही नेपाळी चिकोनी म्हणजे हा कांदा बटाटा रायता उकडलेल्या बटाट्याचा। तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।